नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव। तुम्हाला अजूनही असं वाटतं की मी वेडी आहे? मी कचकून वसुली केली तर भाऊबीजी पर्यंत काय उरणार नाही त्यांच्याकडे। त्याची काळजी तू करू नकोस। हो मला सवय आहे त्याची, मी बरोबर करीन। 3 भाऊ दरवर्षी हँडल केलेत मी, तिघां नाही। शुभ्रा, दिस इज नॉट फेअर। फिट्टम फाट झाली। कसली? मागच्या जन्माची। म्हणजे तू माझ्यासाठी या घरात आली आहेस? म्हणजे तू माझी आई आहेस? मालक, चला आता उशीर झालाय, झोपायचं नाही का? हे काय मालक, तुम्ही रडताय? काही आठवणी डोळ्यात पाणी घेऊन येतात विष्णू। काही वर्षांपूर्वीची अशीच एक दिवाळी आठवली मला, जेव्हा मला माझी आई मिळाली होती, पार्वती वहिनी। विष्णू, मला शुभ्राशी बोलावंसं वाटतंय रे। मी फोन लावून देतो। नको, आत्ता नको। डॉक्टर विराज सामंत वाड्यावर येऊन गेले आणि माझी खात्री पटली। तेव्हापासून असं वाटतंय की जाऊन शुभ्राला भेटावं, तिच्याशी बोलावं, पण भीती वाटते रे। भीती? हो, भीती। अरे ती पार्वती वहिनी आहे। पार्वती वहिनी मला विचारेल, अरे दिनू, मी वाड्यावरून नाहीशी झाले आणि तू मला होऊ दिलंस, माझा शोध नाही घेतलास, मला वाड्यावर परत नाही आणलंस, वाड्यावर परत येण्यासाठी मलाच जन्म घ्यावा लागला। दिनू, तू काय केलंस? माझा लेक म्हणवतोस ना स्वतःला? पण मालक, तुम्ही खूप प्रयत्न केलेत त्यांना शोधण्याचे। खरंच मी खूप प्रयत्न केले। मी हरवलो असतो ना तर मला शोधण्यासाठी पार्वती वहिनीनं अख्खं जग पिंजून काढलं असतं। तिच्यासाठी मी काय केलं? पण तेव्हा तुम्ही लहान होता मालक, 10-11 वर्षांचे। तुम्ही काय करणार होतात?
श्रीराम श्रीराम. भूतकाळाचं ओझ मन गुदमरून टाकत. आता तर अख्खा भूतकाळ माझ्या समोर उभा ठाकलाय. त्याला सामोरं जाण्यासाठी मला बळ गोळा करायला हवं. म्हणून असेल मी शुभ्राला भेटणं टाळत असेन कदाचित. असो, या सणाच्या दिवशी अशा निराश करणाऱ्या गोष्टी नकोत. मला झोपायला अवकाश आहे. तू जाऊन झोप विष्णू. आज खूप दिवसांनी भूतकाळाची बंद केलेली कवाड उघडली आहेत. त्यात मनसोक्त डोकावल्याशिवाय चैन पडणार नाही मला. वहिनी, शुभ्राची सायकॅट्रिक ट्रीटमेंट चालू आहे. माहिती आहे मला. मीच नंबर दिला होता डॉक्टर सामंतांच्या बाबांना. तर त्यातून असं निष्पन्न झालंय की आय मीन वेदर यू बिलीव्ह इट ऑर नॉट, त्यातून असं निष्पन्न झालंय की शुभ्रा पार्वती आजीचा पुनर्जन्म आहे. काय? हो. आणि वहिनी, मी यावर विश्वास ठेवायचं ठरवलंय. प्रिया, तुला आता प्रश्न पडेल की या सगळ्याचा प्रथमेशशी काय संबंध आहे. तसे मला बरेच प्रश्न पडले, पण आता तू बोल. वहिनी, तुला हे तरी मान्य आहे की नाही की शुभ्रा आपल्या घरात आल्यापासून म्हणजे अगदी फ्रॉम डे 1 शुभ्रा आणि प्रथमेशचं सॉलिड बॉन्डिंग आहे. प्रथमेशचं विचित्र वागणं, त्यांनी काढलेली सगळी चित्र, हे आपल्याला काही कळत नाहीये. म्हणून मग मी असा विचार केला की समजा या अँगलने त्याचा विचार करायचा जर आपण प्रयत्न केला आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला तर. म्हणजे तुला काय म्हणायचंय? प्रथमेश कुणाचा तरी जन्म घेऊन आलाय? वहिनी, मला कळतंय हे पचवणं फार सोपं नाहीये, पण हे सगळं फारच विचित्र आहे. हो, पण बघ ना, दुसरा काही मार्ग सुद्धा नाहीये ना. मला सांग, प्रथमेश इतके दिवस नॉर्मल होता का? तसा नॉर्मल आहे,
पण काय? नाही म्हणजे तुला कसं सांगावं कळत नाही मला. मे बी मला त्यात काहीतरी विचित्र वाटत असेल. तो अलीकडे ना असा वेगळ्याच पद्धतीने झोपतो ग. म्हणजे असा सगळं सगळं अंग असं आकसून घेतो. 1 मिनिट वहिनी. यू मीन हा असा? अहो थांबा थांबा, नमस्कार करायचा राहिलाय. नाही वासंती, वेडी आहेस का वासंती? मला नाही आवडत असा नमस्कार वगैरे केलेला. अहो असं काय करताय? पत्नीचा धर्म आहे तो. नाही, खोटं आहे ते सगळं. पती पत्नीचा फक्त एकच धर्म असतो वासंती. एकमेकावर खूप खूप प्रेम करत राहणं. मला चांगलीच माहिती आहे तुमची लबाडी. आधी सांगा, माझी पाडव्याची ओवाळणी कुठे आहे? तुम्ही आमच्यापासून ह्या अशा दूरच पळत राहिलात तर कशी घालायची बुवा आम्ही ओवाळणी? सांगा ना, काय आणलंय माझ्यासाठी? असं नाही सांगणार. आधी झालंय वाटतं ओवाळून. वहिनी काय मग पहिल्या दिवाळ सणाची काय भेटवस्तू मिळाली? नाही ना वहिनी, अजून कुठे काय दिलंय? काय हो भाऊजी? हिला जरा धीर नाही वहिनी. घ्या. वहिनी अरे वा, छानच आहे भाऊजी. काय मग पसंत पडली का भेट? स्वारीची पसंत तशी चांगलीच आहे म्हणायची. ते त्यांनी तुला पसंत केलं त्यावरून कळलंच आहे आम्हाला. इश्श वहिनी. पण भाऊजी, हार काही बायकोच्या हातात नसतो द्यायचा, गळ्यात घालायचा असतो. नाही म्हणजे मी जातेय बाहेर, पण एवढंच सांगायला आले होते की तुमचं आटपलं की लवकर बाहेर या. मामनजी पूजेसाठी वाट बघतायत ना. लवकर ये. हा, ऐकलंस ना वहिनी काय म्हणाली ते? ऐकलं बरं. हार बायकोच्या हातात द्यायचा नसतो काही, तिच्या गळ्यात घालायचा असतो. मग आम्ही कुठे काय म्हंटल? आता हा, वहिनी आणखीन काय सांगून गेल्यात लक्षात आहे ना? बाहेर मामनजी पूजेसाठी वाट बघतात, लवकर या. ए वासंती, 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 माफी मालक. नाही, चूक माझीच होती.
गोदा ये काय ग एवढी टक लावून बघत होतीस त्या पणत्यांकडे? नाही ते माफी, मी आज जाणारच होते. अगं मी काही म्हटलं का तुला? आणि माफी कसली? नाही ते बरं मला सांग, कुठे राहतेस तू? टेकड्याच्या पायथ्याशी खोपटं बांधलं. एकटीच राहतेस? नाही, मी आणि माझी बहीण. आणि ती काय करते? तिलाही घेऊन यायचंस बरोबर, नाहीतरी आज दिवाळी आहे. तुझी घरची फराळाची तयारी झाली सगळी? ते काय असतं? अगं म्हणजे लाडू, चकल्या, कडबोळ्या, करंज्या. दोन वेळचं खायला गावतं या, तेच लय झालं ताई. हे छान चौकी कुठून करायची? लाडू करंज्या करायला तेल तूप लागतंय. अगं मग आपल्याकडनं घेऊन जायचं, आपल्याकडे काय कमी आहे? तसं नाही ताई, वाईट नका वाटून घेऊ. तर मला भीक मागायला नाही आवडत. गोदा आता मात्र मी खरंच चिडे ना? तसं नाही ताई. चल माझ्या बरोबर. कुठं? चल म्हटलं ना. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, या वाड्यातला प्रत्येक माणूस माझं कुटुंब आहे. आणि कुटुंबातल्या माणसांवर फक्त प्रेम केलं जातं, उपकार नाहीत. कळलं? चल ये. येतेस ना? वाव, दिस इज फॉर यू. स्वप्नील कशाला आणलं वगैरे असं अजिबात प्लीज काय म्हणू नकोस. घे. हाऊ आर यू? तुझी ट्रीटमेंट कशी चालली? स्वप्नील अरे मी वेडी नाहीये. आणि आता हळूहळू डॉक्टर सामंतांनाही पटायला लागलंय. आय एम सॉरी, आय डिडंट मीन टू हर्ट यू. ॲक्च्युली मी आदिशी, क्षिप्राशी जे काही बोललो ना ते तुझ्यापर्यंत पोचलंय की नाही माहीत नाही, पण ते सगळं फक्त तुझ्या काळजीपोटी शुभ्रा. मला माहिती आहे स्वप्नील, आणि हेही माहिती आहे की माझ्यासाठी जे सत्य आहे त्याच्यावर तुझा फारसा विश्वास नाहीये. तो बसणार आहे नाही. आय एम नॉट ब्रॉट अप दॅट वे. आजपर्यंत जिथे मी देवाचं अस्तित्व सुद्धा मानत नाही तिथे या सगळ्या गोष्टी तर. आणि तू मान्य करावंस अशी कुणाची जबरदस्तीही नाहीये. मला माहिती आहे तुला माझी काळजी वाटते, मित्र म्हणून, भाऊ म्हणून, आणि माझ्यासाठी तेवढंच पुरेसं आहे. हो, पण त्यावरून माझं आणि क्षिप्राचं फाटता फाटता राहिलंय. काय?
मला कोणी सांगितलंच नाही याच्याबद्दल. यांना माहिती होतं? आधीला ऍक्च्युली मीच सांगितलं होतं कोणाला सांगू नकोस म्हणून, आणि तुला तर नाहीच नाही. उगाच कशाला बर्डन. हा, आता मी सांगू शकतो कारण प्रॉब्लेम बऱ्यापैकी सॉल्व्ह झालाय. मग आता भाऊबीजेच्या दिवशी मला तुझ्याकडून एक वचन हवंय. क्षिप्राशी कधीही भांडू नकोस असं. कम ऑन, ते शक्य नाही. हा, सगळी मजाच निघून जाईल आयुष्यातली आमच्या दोघांच्याही. या विषयावरून भांडायचं नाही. ते ऑलरेडी ठरलंय आमचं. मग ते पाळायचं, कळलं? हो ताई साहेब, हो.